गावामध्ये आमचे वडील रोडला शेळ्या दूध होती त्या वक्ताला घेऊन आला आणि म्हणाला तेरवाड येथून अज्ञातानं केल्या 5 शेळ्या लंपास. भर दिवसात चोरीने मेंढपाळ वर्गात घबराटीचं वातावरण. तेरवाड तालुका शिरूर येथील स्टँडलगत असलेल्या मठासमोर कुरण चरवण्यासाठी सोडण्यात आलेल्या शेळ्यांच्या कळपातील 5 शेळ्या अज्ञात चोरट्याने भर दिवसात चोरून नेल्याची घटना घडली. या चोरीत रावसो सिद्धू पुजारी राहणार हेरवाड या शेतकऱ्याने कुरुंदवाड पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. दरम्यान भर दिवसा चोरी झाल्यानं मेंढपाळ वर्गात घबराटीचं वातावरण पसरलंय. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की रावसो पुजारी हे नेहमीप्रमाणे तेरवाड येथील मठासमोर असलेल्या मोकळ्या जागेत आपल्या शेळ्या चरण्यासाठी सोडल्या होत्या. यावेळी एका अज्ञात इसमानं तिथे जाऊन त्यांना स्टँड चौकात असलेल्या दुकानातून पाणी आणण्यासाठी पाठवून कळपातील सुमारे 60,000 रुपये किमतीच्या 5 शेळ्या 4 चाकी गाडीतून नेल्या. ही घटना रावसो पुजारी यांच्या लक्षात येताच चोरटे तेथून पसार झाले. पुजारी यांनी थेट कुरुंदवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोराच्या विरोधात तक्रार दिली. दरम्यान भर दिवसा शेळ्या चोरीला गेल्यानं चोरांची दहशत वाढली. पोलिसांनीही तपासाची चक्र गतिमान केली आहेत. गावामध्ये आमचे वडील तेरवाड रोडला शेळ्या हिंडवत होती त्या वक्ताला की व्यक्ती आला आणि म्हणायला लागला ते सिद्ध महाराजांचं मठ आहे तेरवाडमध्ये, तिथं आला आणि म्हणाला मामा जरा चहा बिस्किट खावा जावा म्हणाला आणि मी शेळ्यापाशी राहतो म्हणाला. मग वडील आमचं चहा बिस्किट खाण्यासाठी त्या मठात गेलं. चहा बिस्किट खाल्ली तोपर्यंत तो व्यक्ती शेळ्यापाशी होता. तिथून आल्यानंतर म्हणाला मामा माझा उपवास आहे आणि 100 रुपये घ्याने पाण्याची बॉटल घेऊन यायचं म्हणाला. आणि वडील आमचं पाण्याची बॉटल घेऊन येऊपर्यंत तिथून 13 शेळ्या होत्या, त्यामधून 5 शेळ्या चोरल्या गेल्या आणि तो माणूसही तिथं नव्हता आणि फक्त आमच्या तिथं राहिलेल्या 8 शेळ्या राहिलेल्या. आणि आम्ही इकडे तिकडे बघत होतो तो माणूस बी नव्हता आणि आमच्या शेळ्या बी गावल्या नाही. ही घटना होताना आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशन कुरुंदवाडला आलो.